स्टेशन का? हो हो. मी सम्राट अशोक सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष बोलतो, आकाश शिरसाट. हा बोला ना भाऊ, बोला ना. तुमच्या पोलीस स्टेशन हद्दीतील एक कुर्रा म्हणून गाव आहे. हो. त्या गावातनी भीम जयंतीची परमिशन म्हणजे 5-6 दिवस पूर्वीच तुम्हाला मागितली होती. हा. तर त्या संदर्भात आज ते भीम जयंतीची मिरवणूक निघणार आहे त्या गावातून. हो. तर सर त्यांना तुम्ही एक विनंती अर्ज देऊन द्या तुम्ही, आणि त्यांच्यावर तुम्ही जर मिरवणुकीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करा आणि 168 नोटीस त्या मंडळाला तुम्ही देऊन द्या. महामानवाची जयंती आहे. एकदम बरोबर आहे तुमचं. आम्ही सगळ्या जयंत्यांना परवानगी दिलेली आहे. हो. आणि यांना सुद्धा 20 दिवसापूर्वी यांची 2दा मीटिंग घेऊन यांना सांगितलं होतं की तुम्हाला जेवढे ऍप्लिकेशन करणं आहे ते ऑनलाईन करणं आहे. ऍप्लिकेशन भाऊ आपल्याकडे पोलीस स्टेशनला कागदावर होत नाही. नाही, ऑनलाईन प्रक्रिया कुठंच नाही आहे, पूर्ण महाराष्ट्रावर ऑनलाईन आहे. नाही नाही नाही, आमच्याकडे ऑनलाईनच प्रक्रिया आहे. तुम्ही आपण कुठून बोलता, कोण्या जिल्ह्यातून बोलता? मी अकोला जिल्ह्यातून बोलतो. मला एक सांगा पहिले तुम्ही, भारतीय राज्यघटनेच्या 264 अंतर्गत राज्य सूचीमध्ये पोलीस स्टेशनची निर्मिती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. बरोबर आहे. बरोबर आहे. त्यानंतर कलम 51 अंतर्गत पूर्ण अधिकार पोलीस स्टेशनला महाराष्ट्रभर बाबासाहेबांनी घटनेतून दिले. बरोबर आहे. त्या घटनाकारांची जयंती देशभर साजरी झाली पाहिजे. बरोबर आहे. तर देशभर नाही तर आज 154 देशात बाबासाहेबांची जयंती साजरी होते सर. एकदम बरोबर आहे. सुद्धा त्यांचे विचार, संविधानाचे विचार घरोघरी पोहोचले पाहिजेत. प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी बाबासाहेबांची जयंती साजरी केली पाहिजे. यासाठी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत परमिशन तुम्ही दिली पाहिजेत, एवढीच आमची विनंती आहे. आणि तुमच्या यवतमाळ जिल्ह्यात तुम्ही पोलीस स्टेशन तुमचं चांगलं आहे, तुमचं नाव बी चांगलं आहे. मी बरेचसे तिथं लोकांना विचारलं, त्याबद्दल तुमचं सगळं चांगलंच सांगितलं कोणी बी. नाही नाही नाही, मी तुम्हाला एक सांगू का, सर्व धर्माच्या लोकांना सर तुम्ही सहकार्य करता. म्हणजे कुठला गणपतीचा कार्यक्रम असो, दुर्गादेवीचा असो, ईदीचा कार्यक्रम असो, तुम्ही सर्वांना सहकार्य करता. तसंच सर भीम जयंतीत सुद्धा सहकार्य करा, एवढीच आमची विनंती आहे. मी तुमचं म्हणणं काय मला तेवढं सांगा, मी ते करून देतो. त्यांना फक्त परमिशन लिहून द्या आजच्या दिवस. याच्यानंतर तुम्हाला त्यांना ऑनलाईन प्रक्रियेत तुम्ही तेवढी प्रक्रिया सांगून देता त्यांना फक्त. परमिशन दादा आमच्याकडे आमच्याकडे जेव्हा ऑनलाईन अर्ज येतो, ऑनलाईनच परवानगी देण्याची प्रावधान आहे. ऑफलाईन सर मी बरेचशा ठिकाणी आता महाराष्ट्रभर मी परमिशन, म्हणजे संभाजीनगर असो की नागपूर असो, बऱ्याचशा ठिकाणी मी परमिशन फोनवर विनंती करून दिले. ऑनलाईन घरी मी त्यांना म्हणलं तुम्ही तशीच करा, माझी परवानगी तुम्हाला आहे. बरं, थँक्यू सर. हेच पाहिजे सर आम्हाला तुमच्याकडे.